jungle. मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी 2 किलो गांजा पकडला, एक अटकेत. नशामुक्त भारत अभियानांतर्गत महात्मा गांधी चौक पोलिसांचे नशेखोरीवर कारवाईचे सातत्य. नशामुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्री वितरणवर व नशाखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सूचना होत्या. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी गांजावर मोठी कारवाई केली असून तब्बल 2 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या सूचनेप्रमाणे हद्दीतील अंमली पदार्थ साठा विक्री वितरण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी रेकॉर्डवरील तसेच गांजा विक्री व अवैध अग्निशस्त्र बाळगण्याचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या हुसेन बाशा सय्यद, राहणार कैकाडी गल्ली, मिरज यांच्यावर पोलीस लक्ष ठेवून होते. दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी विक्रीसाठी सुमारे 2 किलो गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी तात्काळ छापा टाकत त्याला ताब्यात घेतले व 50,000 रुपये किमतीचा सुमारे 2 किलो गांजा हा त्याच्याकडून हस्तगत केला. सदर माहिती घेतल्या असता त्यांनी तो गांजा मिरज शहरात चढ्यादाराने किरकोळ स्वरूपात विक्री करण्याच्या उद्देशाने आणला असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई करत ताब्यातील हुसेन सय्यद हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला 2025ला जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली होती. याआधीसुद्धा महात्मा गांधी चौक पोलिसांनी नशामुक्त भारत अभियानांतर्गत अनेक कारवाई केल्या असून या आणखी एका कारवाईने सातत्य ठेवले आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून नशामुक्त भारत अभियान पार्श्वभूमीवर अंमली तसेच नशेचे पदार्थ विक्री तसेच वितरण करणाऱ्या व्यवस्थेची पायमुळे खणून काढण्याच्या अनुषंगाने अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशेखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणाऱ्या संशयित इसमाच्या विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येत असून नागरिकांनी नशायुक्त पदार्थाबाबत माहिती पोलीस प्रशासनात देण्याचे सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे. सदरची कारवाई महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पूनम पाटील, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, साक्षी पतंगे, नानासाहेब चंदनशिवे, जावेद शेख, विनोद चव्हाण, मोहसिन तीनमेकर, राजेंद्र हारगे, अमोल तोडकर, रामकृष्ण सुरवसे, निवास माने यांनी केले आहे.